शिक्षणाला वयाची अट नसते आणि या मासूम फाउंडेशनमध्ये तुम्ही इथं पाहू शकता हे सगळे विद्यार्थी म्हणू शकतो, परंतु यांचे वय हे जास्त आहे आणि इथे शिक्षण घेताना मासूम संस्थेने यांना अतिशय चांगल्या दर्जाचं शिक्षण या ठिकाणी यांना मिळत आहे. आणि या सर्व विद्यार्थ्यांना मी म्हणतो यांना विचारतो की तुम्ही सर्वांनी आता थांबायचं नाही. सिनेमा कोणी कोणी पाहिला, कसं वाटलं, त्यातून ऊर्जा मिळाली, त्यातून खूप छान वाटलं. त्यात जे शिक्षक आहेत तसे शिक्षक तुमचे आहेत की नाही, वाटलं की नाही तुम्हाला? आता त्या शिक्षकांशी आपण बातचीत करणार आहोत आणि या विद्यार्थ्यांशी पण आपण बोलणार आहोत. काय सांगाल सर, या संस्थेची स्थापना कशी झाली? नमस्कार, मी सोमनाथ. ॲज अ सायंकालीन अध्ययन केंद्र पुण्यामध्ये जेवढे चालतात त्याचं ॲज अ हेड म्हणून मी जबाबदारी सांभाळतोय. आणि मी स्वतः एका सेंटरवरती ॲज अ सेंटर हेड म्हणून सुरुवातीपासून काम केल्यामुळं तिथला प्रवास आणि ह्या गेल्या 5 वर्षात मी पूर्ण ELCची जबाबदारी सांभाळतोय. तर या प्रवासामध्ये रेग्युलर मुलांना शिकवणं आणि या विद्यार्थ्यांना शिकवणं त्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. आणि यांचा ज्यावेळेला रिझल्ट लागतो आणि त्यांचं जेव्हा ते स्वप्न साकार होतं त्यावेळेचा आनंद हा आपल्या कितीतरी पटीने तो मोठा असतो. त्यामुळं इथे प्रत्येक विद्यार्थी जर तुम्ही पाहिला, त्याच्या मागची पार्श्वभूमी पाहिली, तर प्रत्येक विद्यार्थी हा आता थांबायचं नाही हा असा चित्रपट निघू शकतो, असा प्रत्येक विद्यार्थ्याची एक केस स्टोरी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि त्यांचे संघर्ष जर पाहिले तर आपला संघर्ष आणि आपली स्ट्रगल खूप कमी वाटेल. एवढे हे अनेक महिला विद्यार्थी आहेत की जे स्वतः सकाळी 8 वाजता कामाला जातात, दिवसभर काम करतात, मुलांचं सांभाळतात, संसार, आणि हे सगळं करून संध्याकाळी 6 वाजता इथं उपस्थित राहतात आणि संध्याकाळी 9 पर्यंत हे त्याच ऊर्जेने ते शिकतात. तर त्यांची ऊर्जा पाहून आम्हाला त्याच्या दुप्पट ऊर्जा येते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे तुमच्याच या संस्थेतले एक मुलगी आणि आई, त्यांनी आता नक्कीच. यावर्षी परीक्षा दिली. येस. त्यांना कसं मार्गदर्शन तुमचं, म्हणजे काय वाटलं तुम्हाला? हा, नक्कीच. आता ह्याच्यामध्ये विद्याताई आहेत की त्यांच्या मुलगी पण 10वीला होत्या. तसेच अनेक वेगवेगळे फॅमिली कपल्स असतात. उदाहरणार्थ एका वर्षी कपल होते म्हणजे हजबंड वाईफ होते, एका वर्षी बहिणी होत्या, एका वर्षी म्हणजे अशा जावा नणंद होत्या. तर एका फॅमिलीमध्ये एकामुळे दुसऱ्याच्या जी काही शिक्षणामध्ये ओढ निर्माण झाली ती अत्यंत चांगली आहे. कारण आजकाल स्पर्धा असतात परंतु वेगळ्या असतात, परंतु त्या स्पर्धा मार्कांविषयी लागतात आणि नक्कीच त्यामध्ये त्या मार्कांविषयी ते एकत्र येऊन अभ्यास करतात. कुटुंबामध्ये तो एकत्र अभ्यास केल्यानंतर आईचं आणि मुलीचं नातं एका मैत्रिणीसारखं होतं आणि त्यांचा तो अनुभव आम्ही पण नक्कीच त्यांचा ऐकलेला आहे. आणि वेळोवेळी मुलगीही तर येऊन त्यांना मार्गदर्शन काय लागलं तर त्यांनी तिथं घेतलेलं आहे. तर अनेक विद्यार्थी आपल्या इथे येतात आणि अशा प्रकारचं शिक्षण पूर्ण करून त्यांच्या त्यांच्या पायावरती ते उभे राहतात. तुम्ही शिकवताना या विद्यार्थ्यांना आता इथं खूप मोठे मोठे काही रागवता, कशा पद्धतीने तुम्ही टॅकल करता? हा, आता खरं सांगायला गेलं तर माझ्या वयापेक्षाही अनेक विद्यार्थी मोठे असतात, परंतु ते आमच्या समोर एक विद्यार्थीच असतात. आम्ही त्यांना वेळ प्रसंगी ते रागवतो, वेळ प्रसंगी त्यांना उशीर झाला तर बाहेरच उभा करतो. म्हणजे ते आमच्या समोर विद्यार्थीच असतात आणि विद्यार्थ्याच प्रमाणे त्यांच्या सर्व काही शाळेतल्या आठवणी इथं त्यांना जाग्या होतात. आणि ते स्वतः म्हणतात की सर, आम्ही जे शाळेत दिवस जगलो नाही ते आम्ही इथं आज अनुभवतोय. आणि शाळेतल्या पेक्षाही इथं फक्त अभ्यास नाही तर इतर सर्व उपक्रम इथं नॉन अकॅडमिक त्यांना इथं मिळतात आणि ते आनंदाने जगतात. आता हे कुलकर्णी सर आहेत जे या सेंटर पिंपरीचे सेंटर हेड आहेत. मोरे सर इंग्लिश शिक्षक आहेत. तर या तिघांवरती जबाबदारी असते एका सेंटरची आणि ते अत्यंत प्रभावीपणे ते सेंटर सांभाळतात. कशा प्रकारचे विद्यार्थी तुमचे, खोडकर, चांगले, कसे? नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी, सेंटर हेड 10वी. तुम्ही चांगलं शिकवता? इथं विद्यार्थी जसा आपला भारत विविधतेने नटलेला आहे तसे वेगवेगळे विद्यार्थी असतात. पण इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या भावना ज्या असतात त्या फक्त मला शिकायचं आहे हे एवढंच भावना असते. आणि त्यासाठी सर तुम्ही अक्षरशः मुलं म्हणतात सर आम्हाला छडी दिली तरी मी घ्यायला तयार आहे. एकदा असं झालं की वार्षिक परीक्षेचे दिवस होते आणि त्यांनी पुस्तक आणलं नव्हतं. मी नाही म्हणलं तरी 10 ते 12 विद्यार्थी असे होते
मी त्यांना माझ्या मनात नव्हतं, पण म्हणलं कुठेतरी थोडंसं वाटलं पाहिजे म्हणून मी त्यांना सगळ्यांना बाहेर उभा केलं, ओळीनं उभा केलं त्यांना बाहेर. आणि मला वाटलं, मलाच वाईट वाटलं म्हणून मी त्यांना आत घेतलं परत. मला वाटलं की आता त्यांना काहीतरी वाटलं असेल वाईट, तर त्यांचे आल्यानंतर गच्च डोळे भरून आले होते. आणि त्यांना म्हणतो, तुम्ही रडताय, माफ करा म्हणलं की असं मी तुम्हाला नाही नाही सर म्हणले, आम्हाला 10वीचे ते दिवस आठवले आम्ही शाळेचे, त्याचा आम्हाला आनंद झालाय आणि परत आम्ही असं करणार आनंदाश्रू नाही. होते. ते आनंदाश्रू होते. आणि सर इथंच नाही तर बाणेर, चिखली लांबून विद्यार्थी येतात आणि कोणत्या धुणी भांडी करणारे आशा वर्कर आहेत. भरपूर दिवसभर आमचे काही विद्यार्थी काम करतायत, कोण कोण इव्हेंटचं काम करतो. हा तर माझा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा किल्ले संवर्धन केंद्र महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे, किल्ले संवर्धनाचं काम करतो. आम्हाला इतका अभिमान वाटतो ना की संध्याकाळी घरी गेल्यानंतर एक भाकरी आम्हाला जास्त जाते आणि काहीतरी दिवसभर केल्याचं एक समाधान मिळतं. आणि संध्याकाळी एकदा कधी होईल आणि इथे येईल याची मात्र उत्सुकता नक्कीच आम्हाला लागलेली असते. आणि खरंच हे जे काम आहे, मासूमचं काम आहे, हे नुसतं काम नाहीये. आम्हाला किती पेमेंट मिळतो हा मी विचार कधीच केलेला नाहीये. फक्त हे ईश्वरी कार्य आहे म्हणून आम्ही करतोय. ती सेवा करायची संधी यांच्यामुळे मिळते, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. हे ईश्वरी कार्य आहे, त्यांच्यामुळे ती संधी मिळते सरांनी सांगितलं. आणि सर सांगतात की इथे आल्यावर आम्हाला म्हणजे भारावून गेल्यागत त्यांना वाटतं की केव्हा इकडे येतो आणि या सगळ्यांशी संवाद साधतो. आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल ताई, तुम्ही काय करताय? मी घरीच असते सध्या. मी घरीच असते. माझी 7वी झालेली होती. माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मी 10वी करावं म्हणून. पण पिंपरी एल-सी मासूम संस्थेने मला ती संधी दिली. मी त्यांची खूप आभारी आहे. घरून सपोर्ट कसा? घरून सपोर्ट चांगला आहे. तुम्ही काय सांगाल? मी पण तेच सांगेल, म्हणजे आता सरांनी सांगितल्यासारखं. मी ज्योती. खूप छान वाटतंय, खूप छान शिकवतात. असं वाटतच नाही की आपण मोठे आहे. रागवतात केव्हा केव्हा? नाही, रागवणं म्हणजे त्यांचं एक आमच्यासाठीच असतं. खूप असं मनापासून म्हणजे छान भारी वाटतं, मस्त. घरी कोण कोण असतं? घरी माझं 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मिस्टर असतात. त्यांचं कसं तुम्हाला ते माझे मुलं म्हणजे डॉक्टर आहे, माझा मुलगा MD आहे, मुलगी माझी BHMS करते 2nd इयर. माझे मिस्टर बँकेत आहेत. तुम्हाला शिकावं का वाटलं आता यामध्ये? शिकावं म्हणजे माझं अर्धवट शिक्षण राहिलं होतं. काही कारणं असतात, म्हणजे वडील नव्हते, त्याच्यामुळे वगैरे लवकर लग्न झालं. नंतर मग मुलांनी वगैरे एक सहज चित्रपट पाहिला होता, तो मुलांनीच दाखवला होता. मग नंतर आत्ता समजलं की 2 महिन्याच्या खाली इथं संस्था आहे, मासूम जी संस्था चालवते ती पिंपरी LC मध्ये. मग माझ्या मैत्रिणीने घेऊन आले. म्हणलं नाही, आत्ता तर योग आलाय तर म्हणलं त्याचा सार्थक काहीतरी करायचं आहे. खूप छान वाटते. मी 2 महिने झाले इथे येते. म्हणजे राहिलेलं स्वप्न पूर्ण होतं. हो, खूप होते. तुम्ही काय सांगाल? मी संगीता रामकृष्ण कालगुडे. माझं 9वी पर्यंत शिक्षण झालं आणि लग्न झालं. काही कारणास्तव पुढचं शिक्षण घेता आलं नाही. मग माझी इच्छा झाली की पूर्ण मुलांचं शिक्षण पूर्ण करून घ्यायचं, त्यांच्यानंतर आपण संधी घेऊया. मग आता माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होत आलेलं आहे. आता मी माझी संधी घेते आणि माझी स्वप्न मी पूर्ण करते. पुढं काय करायचं? पुढं शक्यतो मला ॲडव्होकेट बनायची आहे, कारण मी त्याच क्षेत्रामध्ये काम काय करते. त्या क्षेत्रामध्ये मी काम करते म्हणून मी हे शिक्षण पूर्ण करणार आहे. तुम्ही काय सांगाल? माझं नाव राखी शरखाने आहे. माझं काही कारणास्तव लवकर लग्न झालं, त्याच्यामुळे माझं शिक्षण कमी बंद झालं. पण माझ्या मुलींची इच्छा होती की तू मम्मी शिक, तुझी जिद्द आहे ना ती पूर्ण कर. त्याच्यामुळं मी 10वी मला समजलं, शाईन माझी मैत्रीण तिने सांगितले अशी अशी मासूम संस्था आहे, तुझी 10वी पूर्ण होईल. मी सरांना येऊन भेटले, सरांनी मार्गदर्शन दिले, या तुम्ही ठीक आहे. ॲडमिशन करून घेतलं. त्याच्यानंतर मस्त शिक्षण झालं माझं. कुलकर्णी सर, मेमाने सर आणि मोरे सर यांनी चांगलं मार्गदर्शन, चांगलं शिकवलं, मस्त. तुम्ही काय सांगाल? मेरा नाम इरफाना है। मैं उर्दू मीडियम स्कूल से हूँ, पर मैं 9वीं तक पढ़ी थी उर्दू मीडियम में। मैं कोई कारण से मैं छोड़ दी थी स्कूल। फिर 2 साल के बाद शादी हो गई, तो फिर उसके बाद पढ़ी ही नहीं। फिर अभी पढ़ने की ज़रूरत है, इसीलिए मैं इधर पढ़ने के लिए आई। तो फिर मैं अभी 10वीं कंप्लीट करी हूँ। मुझे जॉब की ज़रूरत थी, इसके लिए मुझे सर्टिफिकेट चाहिए ना जॉब के लिए, इसलिए मैं पढ़ने के लिए आई। और ये तीनों सर ने बहुत सपोर्ट किया। बहुत सपोर्ट किया। बहुत इतने बेस्ट सर है ना कि मैं तारीफ ही नहीं कर सकती, क्योंकि तारीफ है ही नहीं उनके लिए। अभी हमको भी बैठना इतने अच्छे शब्द नहीं नाही, माझं नाव विजया घोडके. जोरात. माझं नाव विजया घोडके. मी आत्ता इथे पिंपरी LCला माझ्या मावशीने इथे घेऊन आलती शिक्षणासाठी. माझं अर्धवट म्हणजे 9वी मधून मी अर्धीतूनच शाळा सोडली होती. माझं लग्न झालं तिथून मी 4-5 वर्ष म्हणजे नाही का शिक्षणाकडे म्हणजे लक्षच दिलं नव्हतं. माझ्या मिस्टराचे माझे भांडण वगैरे झाले म्हणून मी
नाही का म्हणजे इकडे आले, मम्मीकडे आले. माझ्या मावशीने इकडे मला पिंपरी एलसीला आणलं. माझं म्हणजे शिक्षणासाठी नाही का पूर्ण कर तुझं शिक्षण पूर्ण कर म्हणून मला इकडे आणलं पिंपरी मावशीने एलसीला. पाठबळ दिलं. हो, मावशींनी सपोर्ट केला माझ्या. त्याच्यामुळे मी इथे आले पिंपरी एलसीला आणि सर खूप छान शिकवतात आम्हाला. छान शिकवलं. हो, खूप भारी. तुम्ही काय सांगाल? माझं नाव ऋतुजा दत्ता गाडे. मी इथून 25-26ला परीक्षा दिली, त्यात मी उत्तीर्ण पण झाले. सरांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला इतकं छान शिकवलं की कोणते कोणते सर? कुलकर्णी सर, मोरे सर, मेमाने सर सगळ्यांनी आम्हाला खूप म्हणजे चांगलं शिकवलं. गणित विषय खूप अवघड वाटत होता. ते गणित पण त्यांनी खूप समजून आम्हाला सांगितलं की आम्ही उत्तीर्ण झालो चांगल्या मार्काने. सरांचं म्हणजे खूप उपकार आहेत आमच्यावर की त्यांनी आमच्यासाठी एवढं हे केलं. खडूस सर कुठले? कोणतेच नाही. कुठलेच नाही. खूप छान आहेत. हो, सगळे शिक्षक तुम्ही काय चांगले. सांगा? माझं माझं नाव संगीता उजागरे. माझी 9वी झाली होती. त्याच्यानं मला 3 मुली आहेत. त्या शिक्षण घेतात आहे आणि मला पण म्हणजे घरच्यांनी सपोर्ट केला आणि शिक्षकांनाही खूप सपोर्ट केला आणि मी 10वीत इथं दिली आहे आणि 10वी पासही झाली चांगल्या सपोर्ट कोणाचा मार्काने. आहे घरातून? मुलींचा? हं? सपोर्ट कोणाकडे घरातून? म्हणजे पतींचा, मुलांचा, कोणाचा सपोर्ट आहे? मिस्टरांचा सपोर्ट झाला आहे. पूर्ण. support हो, पूर्ण. पूर्ण सपोर्ट आहे. आणि मुलींचं पाठबळ. मुलींचं पण आहे. तुम्ही काय सांगा साहेब? नाव काय तुमचं? आशिष जाधव. हा. कसं वाटतं इथं? चांगलं शिक्षण आहे इथं. गाव कुठलं? गाव सांगली. सांगली. हम्म. इथं कसे आला? इथं जॉबला आलोय. जॉब करत करत आता कुठं कुठं जॉब करताय? इथं कपड्याच्या दुकानात कुठं? ट्रेन्सला वाकडला. कसं वाटतं इथं? चांगलं वाटतं. तिथून सुटला असं वाटतं चेट इथे यावं. होय. मित्र कोण कोण आहेत? मित्र आहेत ना. मिळाले ना? मित्र जमलेत ना? हा. जमले. तुम्ही काय सांगाल? सोड. बोला बोला. माझं नाव सलीम हुसेन शेख आहे. माझे 7वी झालेली आहे. हम्म. माझे वडील वारले होते म्हणून माझं शाळा सुटली माझी. बरं. आता मी माझ्या मुलाला एजोक मध्ये ट्युशन आहे तिकडे टाकलेलं आहे. तिकडल्या 2 मॅडम आहेत, कविता मॅडम, श्रद्धा मॅडम. तिकडलं म्हणलं मला शांती मॅडम. त्या मॅडमने मला म्हणल्यात तुम्ही 10वी घ्या. तर मी तिकडे 10वी घेतली. बरं. आम्ही इकडे आलो आणि आमचे कुलकर्णी सर आहेत, मोरे सर आहेत, संदीप सर आहेत, खूप छान शिकवतात. आपले मोरे सर इंग्लिश खूप छान शिकवतात. संदीप खूप भान सर आपले कुलकर्णी सर आहेत, खूप छान शिकवतात. आणि ओरडतो कोण? मी खाली कोण करू नाही ओरडतो ओरडत? आपला? नाही नाही नाही. तुम्ही काय सांगाल मास्टर? मी प्रशांत कांबळे. जोरात. मी प्रशांत कांबळे. कोण माझ job करता? स्कूलमध्ये करतो आणि स्कूलचं नाव द स्टेपिंग स्टोन स्कूल आहे. 12 घंटे ड्युटी करून शिक्षण इथं कसं मिळतं? शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवतात मौसमच्या अंतर्गत. कारण ही मौसमने जे शिक्षण ज्यांचं राहिलेलं आहे त्यांना संधी देण्याचं उपलब्ध केलंय. आणि माझं बी शिक्षण 10-12 वर्ष गॅप होता. मग मला कोणी तर सांगितलं की शिक्षण नेट स्कूल आहे. मग त्या माहितीनुसार मी आलो इथं. माझं शिक्षण मी पूर्ण करतोय आणि जे माझं स्वप्न अधुरे राहिलेलं आहे ते मी पूर्ण करणार आहे मौसमच्या माध्यमातून. आणि 2 मिनिटं. आणि आपले मोरे सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, संदीप सर आहेत, हे सर्वजण, कांबळे सर आहेत, साबळे सर आहेत, सर्वजण चांगल्या पद्धतीने शिकवतात. काय सांगाल? सर चांगल्या प्रकारे सर्व शिक्षक शिकवतात आणि शिकून लहानपणात जे शिक्षण भेटलं नाही की 10वी आम्ही दिली पण ती द्यायची होती. कारण म्हणजे फॅमिली जसं म्हणतात सर्वांचं एकच कारण आहे की आमची परिस्थिती सर्वांची बिकट होती. मग तशी माझी परिस्थिती थोडीशी बिकटच होती. ती 10वी झाली नाही त्यावेळेस. मग आता वेळ भेटला, मग आम्ही 10वी दिली, चांगल्या मार्काने पास सुद्धा झालो. सरांचं शिक्षण जे देण्याची पद्धत आहे म्हणजे एखाद्याला ते 10 वर्ष किंवा 15-20 वर्षानंतर, 1000 वर्षानंतर जरी आला ना आणि हे 3 जण म्हणतात ना मेरे 3 अनमोल रतन साथ में रहेंगे, तर सर्व काम होतं सर. एवढ्या भारी पद्धतीने ते शिकवतात. या ठिकाणी शिक्षकांनी सांगितलं की इथे हे जे त्यांचे विद्यार्थी आहेत अतिशय चांगले आहेत आणि एखाद्या मातीच्या गोळ्याला जसा आकार देतात त्या प्रकारचा आकार इथे या सर्वांना यांच्या बोलण्यावरून असा अनुभवलं की या सर्वांना त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम
त्या मासूम संस्थेत होतं. आणि या शिक्षकांविषयी हे सगळे विद्यार्थी अगदी भरभरून बोललेले. आणि शिक्षणाला वय नसतं, त्याप्रमाणे ह्या विविध ठिकाणी काम करणारे हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि त्यांच्यामध्ये जिद्द एवढी आहे की एक विद्यार्थी आहे, तिची मुलगा डॉक्टर झालाय, घरी अगदी उच्च शिक्षित आहे, परंतु राहिलेलं ते स्वप्न आज त्यांच्या मिस्टरांकडून किंवा त्यांच्या मुलांकडून आज पूर्ण होतं. आणि एक जी विद्यार्थिनी आहे त्यांना वकील व्हायचं आहे. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. आणि खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी शिक्षण सर्वांना दिलं जातं. आणि अतिशय छान ही एक संस्था. या संस्थेत ज्यांना शिकायचं आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे, ज्यांची स्वप्न अपूर्ण राहिल्यात, त्यांनी इथं ॲडमिशन घ्यावं. रोहित खरगे, थरार न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे.